हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूयात आज महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की नॉन क्रिमिलियर कोणतं चालतंय किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र कोणतं चालतंय किंवा मैदानी चाचणीसाठी किती वेळ आहे आणि फॉर्म भरताना जर चुका झाल्या असतील तर त्या काय करायचं नेमकं. तर अशा प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. बघा, हे जे तुमच्या समोर पीडीएफ दिसत आहे, ही पीडीएफ त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या जे पोलीस भरतीची वेबसाईट आहे पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaiti.org या वेबसाईट वरची असणारी ही आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. त्याचबरोबर ही पीडीएफ तुम्हाला डायरेक्ट पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं तुम्हाला ही पीडीएफ त्या ठिकाणी मिळून जाईल. तर आपण सुरुवातीला जे आपला महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये तो प्रश्न म्हणजे त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र किंवा मैदानी चाचणीसाठी किती वेळ आहे किंवा फॉर्म भरताना चुका झाल्यास काय, हे 4-5 जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. तर सर्वात पहिला प्रश्न घेऊयात की आपण फॉर्म भरताना चुका झाल्यास नेमकं काय केलं पाहिजे. जर समजा फॉर्म भरताना चूक झाली असेल, समजा तुमचा नॉन क्रिमिनल नंबर चुकलेला आहे किंवा त्या ठिकाणी डोमिशियलचा नंबर चुकलेला आहे किंवा इतर काही चुकलेला आहे, नावामध्ये गडबड आहे, तर अशा वेळेस माझं सजेशन आहे, हे माझं पर्सनल मत आहे, तुम्ही माझ्याशी सहमत असू शकता किंवा नसू शकता, पण मला एक वाटते की जर समजा चुकलेला असेल तर 350 रुपये चालन आहे, तर तो फॉर्म कॅन्सल करून परत भरलेलाच कामाचा राहील. कारण थोड्याशा गोष्टीमुळे त्या ठिकाणी नुकसान होऊ नये. म्हणून जर समजा चूक झाली असेल कोणकोणत्या गोष्टीत, नॉन क्रिमिनल, कास्ट सर्टिफिकेट, डोमेशियल, नाव असेल या गोष्टीत, बाकी सगळ्या गोष्टी तर तुम्हाला शासनाने एडिट करण्यासाठी संधी दिलेली आहे. हा आपला पहिला मुद्दा होता की फॉर्म भरताना चुका झाल्यास काय करावं. तर कॅन्सल करून परत भरणे हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे माझ्या हिशोबाने. ठीक आहे. दुसरा आपला महत्वाचा मुद्दा आहे की मैदानी चाचणीसाठी किती वेळ आहे. आता ह्याच्याबद्दल भरपूर लोक तुम्हाला भरपूर मतं सांगतील. मी तुम्हाला काही गोष्टीची आठवण करून देतो. सध्या भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहिता लागू आहे याचा अर्थ निवडणुका आहेत, त्याच्यामुळे आचारसंहिता लागलेली आहे आणि ही आचारसंहिता 4 जूनच्या रिझल्टच्या दिवसानंतर संपेल. जोपर्यंत त्या ठिकाणी 4 जून यायची वेळ आहे तोपर्यंत तर त्या ठिकाणी कुठलंही ग्राउंड होणार नाही आणि त्याच्यानंतर 4 जूनच्या नंतर लगेच 5 जून पासून सुरू होईल का? अजिबात नाही. कारण त्याचं कारण सांगतोय का, जर विदर्भात ग्राउंड घ्यायचं म्हटलं तर या काळामध्ये उन्हाचा खूप असणारा कडक झळा तापमान भरपूर सारा असतंय, त्याच्यामुळे ते शक्य नाही. मुंबईकडे त्या ठिकाणी काही दिवसातच पाऊस सुरू झालेला असते, त्याच्यामुळे तेही शक्य नाही. जुलै महिन्यात पाऊस असतो, तिथेही ते शक्य नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये 25 तारखेच्या आतमध्ये तेही शक्य नाही, कारण भरपूर असा पाऊस असतो. त्याच्यानंतर माझे एक मत आहे, जर झालं तर ऑगस्टच्या एंडिंग पासून सप्टेंबर महिन्यापर्यंतच होऊ शकते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या त्या ठिकाणी निवडणुका जाहीर होतील, त्याची आचारसंहिता लागेल आणि ती नोव्हेंबर महिन्यात संपेल. त्याच्यानंतर नवीन सरकार येईल आणि नवीन सरकार आल्याबरोबर काही 1 महिन्यात ग्राउंड घेणं शक्य नाही. म्हणून झालं तर एक तर सप्टेंबर मध्ये होईल मैदान म्हणजे ग्राउंड, आणि जर नाही झालं तर पुढच्या वर्षी म्हणजेच याच वर्षीच्या 2024च्या डिसेंबर एंडिंग किंवा पुढच्या वर्षीच्या म्हणजे 2025च्या जानेवारी महिन्यात डेफिनेटली होणार. भरपूर असा वेळ आहे, पण या वेळेचा सदुपयोग करायला शिका, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी येणाऱ्या भरतीमध्ये यश मिळेल. येते लक्षात. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा, तिसरा आणि चौथा जवळपास एकच मुद्दा आहे, नॉन क्रिमिनल कोणतं चालेल किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र कोणतं चालेल. कारण जेव्हा सुरुवातीला त्या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म भरायला सुरुवात झाली होती 5 मार्च 2024, तेव्हा लास्ट डेट किती होती तुम्ही स्क्रीनवर इथं पाहू शकता, तुम्हाला मी दाखवतो. बघा, इथं तुम्ही पाहू शकता की शेवटची डेट काय होती. तर ती शेवटची डेट होती 31/3/2024 आणि ही पीडीएफ जरी तुम्हाला जुनी वाटत असेल तरी आजही त्या ठिकाणी पोलीस रिक्रुटमेंट या वेबसाईटवर हीच पीडीएफ असणारी अवेलेबल आहे. इथं डेट दिलेली आहे 31/3/2024च्या रात्री 12 वाजतापर्यंत त्या ठिकाणी शेवटची डेट दिलेली होती. मग त्यावेळेस इथं झालंय असं, दुसरा एखादा महिना असता तर काही झालं नसतं, पण इथंच त्या ठिकाणी आर्थिक वर्ष संपत आहे आणि इथून पुढे आपल्याला नवीन डॉक्युमेंट काढावे लागतात. मग अशा वेळेस होतंय काय
की मुलांच्या मनामध्ये शंका येतात, भरपूर मुलांचे असतील, मुलींचे असतील, माझ्या मित्रांचे असतील, भरपूर लोकांचे फोन येतात किंवा सर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला होता 25 तारखेला किंवा त्या ठिकाणी 22 तारखेला, तेव्हा आम्ही जुन्याच नॉन क्रिमिनलचा नंबर टाकला होता, तर आता कॅन्सल करून डबल भरावं लागेल का? अजिबात गरज नाही. त्याचं कारण आहे मी तुम्हाला इथं दाखवतो बघा. नंबर 4 पॉईंट आहे या पीडीएफ मधला, आवश्यक कागदपत्रे. आणि कागदपत्र कोणतं लागतात हे मी तुम्हाला नाही सांगणार आहे, ते तुम्ही माझ्या व्हिडिओ आहे तिकडे पाहू शकता. इथं तुम्हाला हे महत्वाचं आहे, सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणणार अंतिम दिनांक आता 15 एप्रिल झालाय. हो रे बाळांनो, 15 एप्रिल झालेला आहे, पण त्या ठिकाणी त्याच्या आतमधलं जरी असेल, कारण सुरुवातीचा अंतिम दिनांक किती होता इथं पाहिलेला आहे 31/3. त्याच्यामुळं 31/3/2024 ला जरी तुमचं नॉन क्रिमिनल संपणार असेल किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र संपणार असेल, तर त्या ठिकाणी त्याला घाबरायची काही गरज नाही. ते जरी टाकलं असेल तरी तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी अपात्र केल्या जाणार नाही, याची शाश्वती आहे आपली. आलं लक्षात? आणि जर वाटलं तुम्हाला की बुवा या ठिकाणी आता कसं करायचं, तर आता निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आता भंडाऱ्यामध्ये तर तुम्हाला माहित आहे की 19 एप्रिलला त्या ठिकाणी विदर्भातल्या बहुतांश ह्याच्यामध्ये निवडणूक आहेत. भंडारा असेल, रामटेक असेल, बरोबर, इकडं त्या ठिकाणी. तर ह्याच्यामध्ये आता तर तुम्हाला कोणतंही सर्टिफिकेट लवकर मिळणार नाही. ईडब्ल्यूएस असेल की मग तुम्ही त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल काढायला जा, लवकर मिळणार नाही. म्हणून घाबरून जाऊन काही करायचं गरज नाही, गोंधळून जायचं नाही. निवांतपणे जे आपले 31/3/2024 ला संपले त्याचाच क्रमांक तुम्ही टाकू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही अपात्र केल्या जाणार नाही. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने मी तुम्हाला उपलब्ध सर्व माहिती सांगितलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे मला नक्की कळवा. असेच व्हिडिओ बनवायचे असल्यास तुम्ही मला त्या ठिकाणी सजेशन देऊ शकता, किंवा असे नाही बनवायला पाहिजे ह्याच्याबद्दलही सजेशन देऊ शकता. बाकी त्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी त्या ठिकाणी रोज नवनवीन व्हिडिओ आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.